सांगलीत रमजानची धूम, खाऊ गल्ल्या ओसंडून वाहू लागल्या. सर्व धर्मियांकडून इफ्तारचा आस्वाद. पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झालेली असून सांगली शहरासह जिल्ह्यात सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेच्या सहरीपासून ते सायंकाळच्या इफ्तारपर्यंत मुस्लिम बांधव कडक उपवास रोजा करत असून सायंकाळी रोजा सोडण्यासाठी सांगलीतील विविध भागातील खाऊ गल्ल्या खाद्यपदार्थांनी सजल्या आहेत. विशेष म्हणजे केवळ मुस्लिम समाजच नाही तर इतर समाजातील नागरिक या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करत असून सांगलीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत आहे. शहरातील खानबाग, स्टेशन रोड, मारुती रोड आणि मिरज परिसरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सायंकाळी 6 वाजल्यानंतर वेगळीच लगबग पाहायला मिळते. इफ्तारसाठी लागणारी ताजी फळे, खजूर आणि विशेष पेयांची दुकाने रस्त्यावर लागलेली आहेत. सायंकाळी मशिदींमधून अजान होताच रोजा सोडला जातो आणि त्यानंतर खाऊ गल्ल्यांमध्ये खवय्यांची गर्दी उसळते. रमजान निमित्त अनेक खास पदार्थ यंदाही आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. पौष्टिक मानले जाणारे हलीम खाण्यासाठी विशेष रांगा लागत आहेत. तसेच टरबूज, पपई, शहाळ्यांना प्रचंड मागणी वाढलेली आहे. सांगलीची संस्कृती नेहमीच सर्व धर्म समभावाची राहिलेली आहे आणि याची प्रचिती या रमजान महिन्यात येते आहे. अनेक सामाजिक संस्थांनी बिगर मुस्लिम बांधव आपल्या मुस्लिम मित्रांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करत आहेत. खाऊ गल्लीत केवळ खाण्यासाठीच नव्हे तर एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक एकत्र येत आहेत. दिवसभराच्या उपवासानंतर संध्याकाळी मिळणारे हे विविध पदार्थ आनंदाचे भाग असतात. पण सर्व धर्माचे लोक जेव्हा एकत्र येऊन इफ्तारचा आनंद घेतात तेव्हा खऱ्या अर्थानं सण साजरा झाल्यासारखे वाटते, असे एका स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे. वाढत्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते आहे. एकूणच सांगलीत रमजानच्या निमित्ताने बाजारपेठा नटल्या असून भक्तिमय वातावरणासोबतच खाद्यसंस्कृतीचा मोठा उत्सव साजरा होतो आहे. हे दुकानाचं नाव आहे हॉटेल शालीमार. शालीमारमध्ये इथं उपवास सोडण्यासाठी इथं चायना टाऊन, चिकन क्रिस्पी, चिकन लॉलीपॉप, चिकन काटा क्रिस्पी, चिकन पहाडी कबाब आणि चिकन सौते, चिकन खिचडा म्हणून एक आयटम ठीक दाखव जरा. हे चिकन खिचडा असतोय, गुलाबजामुन आहेत आणि सीख कबाब, रेशमी कबाब आणि 3 व्हरायटीमध्ये बकरा किमा समोसा, चिकन किमा समोसा, बटाटा समोसा, हे सर्व आयटम आहे ना इथं उपवास सोडण्यासाठी आम्ही स्टॉल लावलेला आहे. आणि आता काय झालंय, आता गॅसची टंचाईमुळं आमचा खूप म्हणजे गॅसमुळं लई त्रास व्हायला लागलाय. आम्हाला गॅस मिळेना म्हणताना आम्ही हॉटेल सुद्धा एक दुपारी बंद ठेवतोय, संध्याकाळी चालू ठेवतोय, असं करून चाललेलं आहे. आमच्या इथं फक्त मुस्लिमच नाही, सगळे समाजाचे लोक इथं येऊन सगळ्या आयटमचा आस्वाद घेतात. आमच्याकडं रोज फ्रेश चिकन असते म्हणताना रोज लोक येऊन आहे ना, सर्व लोक येऊन इथं आस्वाद घेत असतात. रमजान महिन्यात प्रत्येक रमजान महिन्यात आमचा स्टॉल असतोय आणि सर्व काही व्हरायटी असते, व्हेज, नॉनव्हेज, स्वीट, स्नॅक्स वगैरे. आणि हे सर्व आमचं इंधनवरच होते, म्हणजे गॅसवर होते आणि कमर्शियल गॅस आम्हाला मिळेना, त्यामुळे प्रॉब्लेम येतोय. यावेळी तर शेवटी आम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे. आत्तापर्यंत तर काही आलं नाही, पण इथून पुढे बघतोय तर आम्हाला जे अवेलेबल पाहिजे गॅस मिळेना, तरी आम्ही प्रयत्न करत असतोय. मग एजन्सीवाले कधी आणून देत आहेत, आता म्हणतात की 25 दिवस 45 दिवस, तर आम्हाला पुरेसा मिळेना गॅस. मग आता आम्ही लाकडी चूल पण पेटवले आणि घरातलं पण वापरते, म्हणजे घरातलं कमर्शियल गॅस तर नाहीच आहे, पण घरात बनवते वस्तू आणि इथं आणून विकतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.